अध्याय 2 नारायण नारद संवाद। सूत म्हणतात की ऋषीजन हो, राजा परीक्षित हा वनात का आला आहे ते आपण पाहूया। राजा परीक्षितास 7 दिवसात मृत्यू होण्याचा शाप मिळाला होता, पण त्या भाग्यवंत राजास शुकदेवाच्या मुखातून भागवताची जीवोद्धारक कथा श्रवणी पडली आणि त्याचा उद्धार झाला। तेव्हा श्रोते सुतास म्हणाले की बाबा रे, तू चतुर संभाषण करण्यात मोठा माहीर आहेस, पण आम्हास त्या कथेची गोडी लागली आहे की जी तुला व्यासांकडून जीवाच्या उद्धारासाठी समजली आहे। तेव्हा आता अन्य पाल्हाळ न करता ती कथा पुढे सांग। तेव्हा सूतजी सांगू लागले की एकदा देवर्षी नारदमुनी हे बद्रिकावनी श्री नरनारायणाची भेट घेण्यासाठी गेले। तेव्हा त्यांनी नारायणास असे विचारले की तुम्ही स्वतः परमेश्वर स्वरूप असताना तुम्ही हे तपाचरण का करता। त्यावर नारायण ऋषी म्हणाले की अरे नारदा, जे आचरण ज्येष्ठ करतात त्यांचेच अनुकरण हे कनिष्ठ करतात, म्हणून ज्येष्ठांचा आचार हा आदर्श नको का। तेव्हा नारद म्हणाले की हे देवा, पूर्वी एकाने केलेल्या तपाचे फल हे दुसऱ्याला मिळत होते, पण आता कलियुग आले आहे। इथला प्रत्येक प्राणी हा स्वकर्माच्या अधीन आहे। इथले लोक दुःखी कष्टी आहेत, त्यांच्या उद्धाराचा काही मार्ग आहे का? असल्यास तो कोणता? तुम्ही तो हितकारक, पापनाशक, पुण्यवर्धक असा उपाय सांगा। तेव्हा नारायण ऋषी म्हणाले की श्रीहरी कथाश्रवण हा एक उत्तम उपाय आहे। असे म्हणून नारायण ऋषी नारदास म्हणाले की सर्व पापांचा नाश करणारी, जीवांच्या जन्माची सार्थकता करणारी श्रीहरी कथाश्रवण भक्ती हीच उत्तम साधना आहे। हे श्रीहरी चरित्र ऐकताच दुःख दारिद्र्यताही दूर होते, संतती संपत्ती यांचा भक्तास लाभ होतो। भगवान पुरुषोत्तमाची अधिक मासातील पूजा ही सर्व फलदायक आहे। तेव्हा नारदांनी हा अधिक मास म्हणजे काय, त्याची जन्मकथा काय, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली। इथे हा श्री नरनारायण आणि नारद यांच्या सुखसंवादाचा बृहन्नारदीय पुराण संमत अशा अधिक मास महात्म्याचा 2रा अध्याय पूर्ण होतो। जय श्रीकृष्ण।